हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी युनिक अशी भाजी बनवणार आहोत आणि ती म्हणजे भारगीची भाजी। तुम्ही जर गावाला कोकणात वगैरे कुठे गेलात तर ह्या भाज्या अगदी इझिली अवेलेबल होतात किंवा इथे सुद्धा कधी कधी भाजी मार्केटमध्ये ह्या भाज्या भेटतात आपल्याला। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण ही भाजी घेतलेली आहे। अशा पद्धतीने ह्या भाजीची पानं घ्यायची, डेट काढून टाकायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर ही भाजी आपण निवडून घेऊयात। आता ही भाजी आपण स्वच्छ अशी एक एक पानं करून निवडून घेतलेली आहे, छान अशी धुवून घेतली। धुवून घेतल्यानंतर ही भाजी आपण चिरणार आहोत। ही रानभाजी असल्यामुळे गावी वगैरे गेल्यावरती अगदी फ्रीमध्ये भरपूर अशी भाजी आपल्याला आणता येते। इथे मात्र तुम्हाला ही भाजी विकत घ्यावी लागेल भाजी मार्केटमध्ये, कधी कधी पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही मिळून जाईल। आता ही भाजी आपण इथे मस्त अशी चिरून घेतलेली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा ही भाजी आपल्याला उकडून घ्यायची आहे। त्यासाठी पातेल्यामध्ये आपण भाजी टाकले, त्यामध्ये पुरेशा प्रमाणात आपण पाणी टाकणार आहोत आणि भाजी शिजली जाईल इतपत आपण मीठ टाकणार आहोत। मस्त अशी ही भाजी आता आपल्याला उकडून घ्यायची आहे। साधारणतः 15-1 मिनिटांमध्ये भाजी अगदी छान अशी उकडली जाते, इथे तुम्ही पाहू शकता। भाजी उकडली गेली की अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये आपण ही भाजी काढून घेतली। आता ही भाजी थंड झाल्यावरती आपल्याला पिळून घ्यायची किंवा थंड झाली नसेल, तुम्हाला लगेचच थंड करायची असेल तर यामध्ये पाणी ओतायचं, मग ती पटकन थंड होते। आता यामध्ये आपण गार पाणी ओतले, त्याच्यामुळे भाजी पटकन थंड झालेली आहे। आता ही भाजी आपण पूर्णपणे अशा पद्धतीने पिळून घ्यायची, यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। आता इथे आपण ह्या भाजीमधलं पाणी पूर्णपणे काढून घेतलंय, अगदी कोरडी अशी ही भाजी आपण करून घेतली आहे। आता या भाजीला आपल्याला फक्त फोडणी द्यायची, बाकी जास्त काहीही करायचं नाहीये। इथे आपण कढई घेतलेली आहे, फक्त कांदा आणि तेलामध्ये ही भाजी आपण बनवून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा अगदी मस्त असं 4 चमचे तेल घेतलेलं आहे, व्यवस्थित तेल लागतं या भाजीला। 2 कांदे आपण इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, भरभरून असा कांदा टाकलाय। कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तो परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकायचं आहे आणि अगदी किंचितशी हळद टाकायची आहे। मीठ आपण ऑलरेडी यामध्ये टाकलेलं आहे। जेव्हा आपण भाजी उकडून घेतली तेव्हा आपण यामध्ये मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे नंतर जर गरज असेल तरच भाजीमध्ये मीठ टाका। चव करून बघा एकदा, आवश्यकता असेल तर मीठ वापरा, नाहीतर नाही वापरलं तरी चालेल। इथे आता आपण ही भाजी घेतलेली आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदीच 2 मिनिटं झाल्यावरती तुम्ही इथे पाहू शकता भाजी अगदी छान अशी शिजलेली आहे। आपण ही भाजी उकडून घेतल्यामुळे हिला जास्त परतत राहावं लागत नाही, अगदी झटपट बनते ही भाजीने, खायला खूप जास्त अप्रतिम लागते। आता सध्या पावसाळ्यात ना अशा प्रकारच्या पालेभाज्या भरपूर खायला भेटतात, त्याच्यामुळे अगदी आवर्जून या भाज्या आणायच्या आणि बनवायच्या, खूप छान लागतात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या की। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।